हॅलो हॅलो नमस्कार. मी आंतरराष्ट्रीय मास्टर आणि फिडे ट्रेनर प्रथमेश मोकल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, नव्याने बुद्धिबळ खेळायला शिकताना खेळाडूंच्या कानांवर कधी कधी काही वेगळेच नियम पडतात आणि ते नियम त्यांना गोंधळून टाकतात. असेच काही नियम आणि काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांच्यावर मी चर्चा करणार आहे या व्हिडिओमध्ये. पण या प्रश्नांकडे वळायच्या आधी मला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या सांगाव्याशा वाटतात. त्या कुठल्या? बुद्धिबळाचा पट प्रत्यक्षात मांडताना पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे दोन्ही खेळाडूंच्या उजव्या हाताला पांढरं घर असलं पाहिजे. तर इथे उजव्या हाताला H1 हा स्क्वेअर आहे, हे पांढरं घर आहे, आणि प्रतिस्पर्ध्यासाठी 8 हा स्क्वेअर आहे, हे पांढरं घर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट पीसेस मांडताना पांढऱ्याचा राजा काळ्या घरात आणि काळ्याचा राजा पांढऱ्या घरात, ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर इतर पीसेस मांडणं सोपं जातं. राजाचे शेजारी वजीर आणि राजा आणि वजीर यांच्या दोन्ही बाजूला उंट, घोडा आणि हत्ती, प्रत्येक पीसच्या समोर एक एक पॉन. या दोन गोष्टी लक्षात ठेवणं का महत्त्वाचं आहे? मी हे अनेक नवोदित खेळाडूंच्या पटावर चुकलेले पाहिले आहेच, पण त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्येही मी ह्या चुका झालेल्या पाहिल्या आहेत. तर या दोन बेसिक गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या. आता आपण वळूयात प्रश्नांकडे. पहिला प्रश्न, राजाला चेक नसेल तर तो मूव्ह करू शकतो का? उत्तर आहे हो. राजा जेव्हा त्याला एक घर फ्री असेल, हवं तेव्हा मूव्ह करू शकतो. सो उदाहरणार्थ या पोझिशनमध्ये राजा एक घर पुढे जाऊ शकतो किंवा राजा एक घर साईडला जाऊ शकतो. कायदेशीर त्याला हे शक्य आहे. पुढचा प्रश्न, राजाला जर का चेक दिलेला नसेल तर तो प्रतिस्पर्ध्याचा कुठला पीस किंवा पॉन कॅप्चर करू शकतो का, मारू शकतो का? याचं उत्तर आहे हो. उदाहरणार्थ या पोझिशनमध्ये पांढऱ्या राजाला कुठलाही चेक नाही, तरीही तो सहजपणे उंटाला कॅप्चर करू शकतो, उंट मारू शकतो. आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. राजाला जर का चेक असेल तर तो कॅसलिंग करू शकतो का? याचं उत्तर आहे नाही. राजाला जेव्हा चेक असेल तेव्हा तुम्हाला चेक बद्दल काहीतरी करायला लागेल. एकतर तुम्ही घोडा किंवा उंट मध्ये घालू शकता, किंवा तुम्ही राजा हवं तर मूव्हही करू शकता एक एक घर, पण तुम्ही कॅसलिंग करू शकत नाही. उदाहरणार्थ इथे घोडामध्ये घातला तर नेक्स्ट मूव्ह राजा कॅसलिंग करायला तयार आहे. समजा काही कारणाने तुम्हाला राजा हलवायला लागला तर तुम्ही पुन्हा कॅसलिंग करू शकता का? नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. एकदा राजा हल्ल्यानंतर तो पुन्हा कॅसलिंग नाही करू शकत. उदाहरणार्थ काही लोकांना वाटू शकतं की आता उंट मागे गेला आणि राजा पुन्हा त्याच्या जागेवर आला तर आता कॅसलिंग करायला आपण मोकळे. पण हे चुकीचे आहे. कायदेशीर हे अलाउड नाही. तर अशा परिस्थितीत जर का राजाला हलायला लागला असेल तर काय करू शकतो आपण? पण हुशारीने हत्ती बाहेर काढू शकतो. हत्ती मूव्ह केल्यानंतर आपण राजाला एक एक पाऊल टाकत सुरक्षित ठिकाणी नेऊ शकतो. F1 आणि G1 वर नेऊन कॅसलिंगच्या पोझिशनमध्ये, आणि मग राजा सेफ राहील, सुरक्षित राहील. पुढचा प्रश्न, कॅसलिंग करताना राजाच्या वाटेतला स्क्वेअर हा प्रतिस्पर्ध्याच्या कंट्रोलमध्ये असेल तर आपण कॅसलिंग करू शकतो का? उत्तर आहे नाही. कायदेशीर शक्य नाही. तुम्हाला आधी हा कंट्रोल थांबावा लागेल. उदाहरणार्थ या पोझिशनमध्ये उंट राजाचा स्क्वेअर, वाटेतला स्क्वेअर कंट्रोल करतोय, त्यामुळे कॅसलिंग शक्य नाही. तुम्हाला हा कंट्रोल थांबवायला पाहिजे प्यादं पुढे ढकलून. आता हा स्क्वेअर कंट्रोलमध्ये नाहीये, तुम्ही कॅसलिंग करायला तयार आहात. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. कॅसलिंग करताना राजा ज्या स्क्वेअरवर जाणार आहे तो स्क्वेअर जर का प्रतिस्पर्ध्याच्या कंट्रोलमध्ये असेल तर कॅसलिंग कायदेशीर शक्य आहे का? उत्तर आहे नाही. राजा चेकमध्ये पाऊल टाकू शकत नाही, एवढे लक्षात ठेवायचे. मग ते कॅसलिंग करताना असो व नुसतं राजा मूव्ह करताना असो. तर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. काही खेळाडूंना असा गैरसमज असतो की हत्तीच्या फाईलमधलं प्यादं जर का 8व्या घरात पोचलं
तर त्याचा फक्त हत्तीच बनवता येतो, किंवा घोड्याच्या फाईलमधलं प्यादं जर का 8व्या घरात पोचलं तर त्याचा फक्त घोडाच बनवता येतो. पण हे चुकीचं आहे. कुठलंही प्यादं 8व्या घरात पोचल्यावर त्याचा तुम्हाला कुठलाही पीस बनवता येतो, राजा सोडून कुठलाही पीस. निवड तुमच्या हातात आहे. उंट बनवा, घोडा बनवा, हत्ती बनवा किंवा वजीर बनवा. उदाहरणार्थ, या पोझिशनमध्ये काळ्याचे प्यादं 8व्या घरात पोचतंय. तुम्हाला निवड करण्याचा मार्ग आहे वजीर, हत्ती, उंट किंवा घोडा, राजा नाही. कुठलाही. शक्यतो लोक वजीरच बनवतात, सगळ्यात महत्वाचा पीस आहे राजानंतर. पुढचा प्रश्न. पुढचा नियम आहे ऑन पसॉ रूलचा. आता ऑन पसॉ हे फ्रेंच शब्द आहेत. मी या नियमाला लहानपणी एन पासंट असं म्हणायचं. मला काय माहित होतं की हे फ्रेंच आहे आणि फ्रेंच लोक जसं लिहितात तसा उच्चार करतात असं काही नाही. या नियमाचं नाव आहे ऑन पसॉ. बरं, नियमाचं नाव जरी लक्षात राहिलं नाही तरी नियम खेळताना कसा वापरायचा याकडे आपण लक्ष देऊया. प्यादं शक्यतो एक घर पुढे जातं, पण कुठल्याही प्याद्याला त्याच्या सुरुवातीच्या घरापासून एक पर्याय असतो की तो एका दमात 2 घरं पुढे जाऊ शकतो. उदाहरणार्थ, या सिच्युएशनमध्ये प्यादं C3ला जाऊ शकतं, C2चं, किंवा C4लाही जाऊ शकतं. जर का ते एक घर पुढे गेलं असतं तर प्रतिस्पर्ध्याला पर्याय राहतो की तो प्यादं मारू शकतो, कारण प्यादं तिरकं आणि एक घर मारतं. तर ह्यातनं वाचण्यासाठी प्यादं समजा 2 घर पुढे टाकलं तर हे प्यादं वाचेल का? उत्तर आहे नाही. ऑन पसॉ हा रूल वापरून प्रतिस्पर्धी तेच प्यादं एक घरच पुढे गेलंय अशा परिस्थितीप्रमाणे मारू शकतो. बघूयात, जर का हे प्यादं 2 घर पुढे गेलं तर कसं मारलं जातं ऑन पसॉ रूल वापरून. आपण बघितलं त्याच प्रकारे मारलं गेलंय आणि हे C4चं प्यादं काढून पटाबाहेर ठेवलं जातं आणि हे प्यादं C3ला जाऊन ते मारलं गेलं. अशाच प्रकारे ते मारलं गेलंय. त्याच प्रकारे जर का प्यादं आपण A2चं पुढे ढकललं 2 घर, तरीही ऑन पसॉ हा रूल वापरून ते मारलं जातं त्याच प्रकारे जसं ते A3ला गेलं असतं. तर प्यादं A4चं काढलं गेलेलं आहे पटाच्या बाहेर आणि B4चं प्यादं A3वर आलेलं आहे. पण हा नियम हा कंपल्सरी नाही आहे, हा पर्याय आहे. जर का प्रतिस्पर्ध्याला वाटलं की हे त्याच्या फायद्याचं ठरेल तर तो या गोष्टीला इग्नोर करू शकतो. उदाहरणार्थ, तो नुसता घोडा डेव्हलप करू शकतो आणि प्यादं तसंच ठेवू शकतो. सो हा आहे ऑन पसॉ रूल. मित्रांनो, गोंधळात टाकणारे काही नियम आणि काही प्रश्न यांच्यावर मी या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे. या चर्चेचा काही नवोदित खेळाडूंना तरी उपयोग होईल अशी मी आशा करतो आणि माझा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.